नमस्कार. मी अनंतपुरी, योद्धा एक्सप्रेस न्यूज नागपूर प्रतिनिधी. मी नागपूर मतदार यादीत माझे नाव प्रभाग क्रमांक 34 मध्ये आहे. मी प्रभाग क्रमांक 34 चा रहिवासी आहे. परंतु आता महानगरपालिकेच्या 15 तारखेला निवडणूक आहे. काल मतदार यादीत आमचे नावच नाही असे आम्हाला आढळून आले. परंतु प्रभाग 33 मध्ये जो आमचा मतदार हक्कच नाही, तिथे आमचे नाव आहे. उमेदवाराचे काही लोक येऊन म्हणाले की शेवटी मतदान तुम्हाला करायचंच आहे तर तिकडे येऊन या उमेदवाराला करा. तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला की मी एक नोंदणीकृत मतदाता आहे विधिवत. मी प्रभाग 34 मध्ये राहतो. माझी सीमा हद्द आहे. आधी सीमा ठरल्या, त्यानंतर मतदार यादी तयार झाली. मग मी माझ्या सीमेत जो माझा लोकसेवक मला निवडायचा आहे त्याला मतदान न करता दुसऱ्या प्रभागात जाऊन दुसऱ्याला मी मतदान कसं करायचं, हा माझ्या पुढे प्रश्न आला. माझा लोकसेवक मी निवडणार प्रभाग 34 मध्ये, तो माझं काम करणार. मी जर 33 मध्ये मतदान करतो आहे तर निवडणूक आयोग किंवा चुनाव निर्वाह ज्यांनी ही लिस्ट बनवली आहे ते प्रभाग 33 चे जे आता नगरसेवक होतील ते आमचे काम करतील का, याची ते लिखित ग्वाही देतात का असे. मी आज 13 तारखेला माननीय जिल्हा निवडणूक अधिकारी नागपूर इथे त्यांना पत्र देऊन आलेलो आहोत की माझं नाव मतदार यादीत दुरुस्त करण्यात यावं, जेणेकरून माझ्या मताधिकाराचे हनन होणार नाही. माझा मतदानाचा हक्क विधिवत आहे आणि माझी सीमारेषा आहे. मला जर म्हटलं की पाकिस्तानात जाऊन तुम्ही वोटिंग करा तर सरकार मला याची मान्यता देईल का, परवानगी देईल का? माझी एक हद्द आहे. मग मी त्या हद्दीच्या बाहेर मी कसं मतदान करायचं? ही जी प्रक्रिया झालेली आहे निवडणुकाची, ही प्रशासकीय निष्काळजीपणा आहे. प्रभाग सीमा हद्दीचे उल्लंघन आहे. लोकसेवकाकडून कर्तव्यात गंभीर कसूर आहे. मतदारांच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. याची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी व भारतीय दंड संहितेच्या कलम 166 अन्वये तसेच लागू सेवा नियमानुसार आवश्यक कायदेशीर व विभागीय कारवाई करण्यात यावी अशी माझी मागणी. मी आज तसं पत्र दिलेलं आहे. तरी माझ्या मतदार बांधवांनो, लोकशाही जर जिवंत ठेवायची आहे तर हे खूप मोठा गंभीर प्रश्न आहे. याकडे दुर्लक्ष करू नका. कारण की तुम्ही जे मतदान करता त्यामुळे या देशाचं भविष्य ठरते आणि या देशाचं जर भविष्य तुम्हाला धोक्यात वाटत नाही का, अशा प्रकारे आपल्या देशाचं भविष्य धोक्यात येणार, आपला विकास धोक्यात येणार. हे नक्की त्याकरिता जागृत व्हा आणि असा जिथे जिथे घोळ झाला तिथे तक्रार करा.